मित्रांनो, प्राइस ऍक्शन सिरीज मध्ये मी आणखी एक नवीन व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. राईट, यामध्ये आपण स्पेशली डिस्कस करणार की ऑपरेटर स्टॉक मार्केटमध्ये कसे सेलिंग पोझिशन बनवतात आणि आपल्याला त्यांना फॉलो करून राईट कसे ट्रेड घ्यायचे जेणेकरून आपले पैसे स्टॉक मार्केटमध्ये बनवू शकतात. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा की बघा, प्रत्येक डिमांड अँड सप्लाय झोन्स मार्केटमध्ये काम करत नाही. राईट, सो आपल्याला असे डिमांड अँड झोन स्टॉक मार्केटमध्ये आहे, डिमांड अँड सप्लाय झोन स्टॉक मार्केटमध्ये आयडेंटिफाय करावे लागतात की जेणेकरून जे वर्क करणार, आणि वर्क कोणते करतात, काम कुठले करतात, की जे इन्स्टिट्यूशनचे झोन असतात त्यांना आपल्याला आयडेंटिफाय करून त्यामध्ये आपल्याला काम करावं लागतं, तेव्हाच आपली ॲक्युरसी ही एक चांगल्या लेवलला पोहोचते. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करूया की इन्स्टिट्यूशन्स कसे सेलिंग करतात, राईट, आणि ते आपण आयडेंटिफाय करून इन्स्टिट्यूशन सोबत आपण कशी एंट्री घ्यायची जेणेकरून आपले ट्रेड सक्सेसफुल होणार, आपण पण मार्केटमध्ये प्रॉफिट करणार. कारण की काय आहे की आपण इन्स्टिट्यूशनच्या अगेन्स्ट काम करून पैसा बनवू नाही शकत. आपण रिटेलर सारखा जर विचार केला तर मार्केटमध्ये पैसा बनणार नाही. सो डिफरंटली आपल्याला काहीतरी करावे लागणार. त्याकरता काय करावं लागणार, सिंपल आहे की इन्स्टिट्यूशन्सला फॉलो करावे लागणार आणि त्यांच्यासोबत आपल्याला ट्रेड घ्यावे लागणार जेणेकरून आपण 10% प्रॉफिटेबल ट्रेडर मध्ये पोहोचू शकू. राईट, आणि ह्या कॉन्सेप्ट समजण्यासाठी काही केस स्टडीज करूया आणि चार्टवर पण याचं डिस्कशन करूया जेणेकरून तुम्हाला कॉन्सेप्ट व्यवस्थितरित्या समजल्या जाईल. चला समोर जाऊया. राईट, सो इन्स्टिट्यूशन्स कसे स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड घेतात याबद्दल मी एक डमी चार्ट क्रिएट केलेला आहे. राईट, आणि त्यावरून तुम्हाला आधी थेरॉटिकली समजून घ्या की इन्स्टिट्यूशन्स कसे काम करतात, नंतर आपण चार्टवर आयडेंटिफाय करूया की ते कसे काम करतात. आणि हा व्हिडिओ इतका चांगला होणार आहे की जर तुम्ही इंडिकेटर पण ट्रेडर असणार ना, तुम्ही इंडिकेटर सोडून प्राइस ऍक्शन कडे वळणार. राईट, इतका ब्युटिफुल कॉन्सेप्ट आहे कारण मी झिरो इंडिकेटर ट्रेडर आहे. मी एक पण इंडिकेटर ट्रेडिंग करता यूज करत नाही. राईट, तो चला बघूया की इन्स्टिट्यूशन्स कसे वर्क करतात स्टॉक मार्केटमध्ये. राईट, डमी चार्ट क्रिएट केलेला आहे. सपोज की हा XYZ स्टॉक आहे. राईट, आणि स्टॉक मूव्ह करत आहे, खाली आला, वरती गेला, देन खाली आला, वरती गेला. राईट, अगेन खाली आला, वरती. अशा प्रकारे चार्ट क्रिएट झालेला आहे आणि ऑफकोर्स हा वरती जात आहे तर याला वरती नेण्यामागे कोणाचा हात असणार, बायर्सचा हात असणार. राईट, सो आता करंट मार्केट प्राइस या स्टॉक मध्ये आहे सपोज 370. जस्ट आपण हे डिस्कस करत आहे थिओरिटिकली की तुम्हाला कॉन्सेप्ट व्यवस्थितरित्या समजला जावा. राईट, सो करंट मार्केट प्राइस आहे 370 रुपीज आणि इन्स्टिट्यूशनने डिसाईड केलेलं आहे, इन्स्टिट्यूशन डिसाईड केलेलं आहे की त्यांना 50 लाख क्वांटिटी, बघा इन्स्टिट्यूशन्स कधी पण 1000, 2000, 3000 रिटेलर सारखी क्वांटिटी सेल नाही करत. त्यांना त्यांचे स्टडीज असतात, त्यांच्या जेव्हा हायली प्रोफेशनल्स असतात, लोक असतात जे स्टडी करतात आणि डिसाईड करतात की कुठल्या प्राइसवर किती रुपयांना आपण सेल केल्यावर आपल्याला प्रॉफिट बनवू शकतो, काय करायचं आहे, जे मी मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल, तुम्ही व्हिडिओ बघून घ्या. राईट, सो त्यांनी काय डिसाईड केलं आहे की 50 लाख क्वांटिटी त्यांना सेल करायची आहे. किती प्राइसवर, 400. आता करंट प्राइस मार्केटमध्ये काय सुरू आहे, 390 हे करंट प्राइस सुरू आहे स्टॉकची. इन्स्टिट्यूशन, वन मोर टाइम, इन्स्टिट्यूशन याने डिसाईड केलं आहे की त्यांना 50 लाख क्वांटिटी सेल करायची आहे 400 प्राइसनी. प्री डिफाईन इन्स्टिट्यूशनचे सगळे कॅल्क्युलेशन आधीच केलेले असतात. सीएमपी वर एंट्री करत नाही, लिमिट ऑर्डर टाकतात ते. राईट, सो त्यांनी काय केलं की 50 लाख क्वांटिटीचा लिमिट ऑर्डर प्लेस केलेला आहे. करंट मार्केट प्राइस चालू आहे 390 रुपीज. आता स्टॉक खालून वरतीपर्यंत आला. राईट, खालून वरतीपर्यंत आला. ऑफकोर्स बायर्सनी घेऊन आलेला आहे. कॉन्सेप्ट समजण्याकरता आपण इमॅजिन करू की 20 लाख बायर्सनी हा स्टॉक खालून वरतीपर्यंत घेऊन आलेला आहे. काय झालेला आहे, कॉन्सेप्ट समजण्याकरता आपण इमॅजिन करू की हा स्टॉक 20 लाख बायर्सनी वरती घेऊन आलेला आहे. सो आता हा वरती जाणार. राईट, 400 पर्यंत जाणार, जेव्हा पण जाणार, कधी पण जाणार. सो आता काय झालं यामध्ये की हा 400 ला रीच पोहोचलेला आहे. काय झालं की 400 ला
स्टॉक पोहोचला सपोज, म्हणजे काय झालं नेमकं, 20 लाख बायर्स पोहोचले 400 प्राइस वर, जिथे इन्स्टिट्यूशनने 50 लाख क्वांटिटी ऑलरेडी ऍज अ लिमिट ऑर्डर प्लेस केलेली आहे, राईट. सो काय होणार इथे, काय होणार, सपोज कॉन्सेप्ट समजण्याकरता इमॅजिन करूया की चायना त्यांची 20 लाख आर्मी घेऊन, राईट, इंडियन बॉर्डर कडे मूव्ह होत आहे. त्यांनी चायनाने काही स्टडी नाही केली आणि इंडियाने काय केलं की त्यांचे 50 लाख सोल्जर्स इथे प्लॉटेड केलेले आहेत, राईट. जेव्हा चायनीज इंडियन बॉर्डरला जाणार, ऑफकोर्स दोघांमध्ये काय होणार, फाईट होणार, सिम्पली वॉर होणार. तसंच स्टॉक मार्केटमध्ये पण होतं की इथे काय झालं, 50 लाख क्वांटिटी सेलिंग करता टाकलेली आहे, राईट. 20 लाख बायर्स इथे पोहोचलेले आहे, तर काय होणार, इथे एक वॉर होणार, राईट. बायर्स आणि सेलर्स मध्ये वॉर होणार. आणि 20 लाख बायर्स ही छोटी क्वांटिटी आहे, 20 लाख बायर्स ही छोटी क्वांटिटी आहे, तर 20 लाख बायर्सचं कन्झम्पशन केलं जाणार, राईट. इथे काय होणार, वॉर होणार आणि 20 लाख क्वांटिटीचं, ही जी 20 लाख बायर्सची क्वांटिटी आहे याचं कन्झम्पशन होणार 1:1, राईट. कारण की ही क्वांटिटी ह्यूज आहे, 50 लाख क्वांटिटी आहे, आणि ह्यूज असल्यामुळे एक चार्ट वर रिॲक्शन येणार, काय होणार, एक सडन फॉल येणार, कारण की ही इन्स्टिट्यूशनची क्वांटिटी आहे, क्वांटिटी ह्यूज आहे ऍज कम्पेअर टू बायर, राईट. सो चार्टवर काय आला, एक फॉल आला. आणि कन्झम्पशन कसं होतं, 1:1 होतं. सो सिस्टम मध्ये किती उरले आता त्यांचे ऑर्डर्स, सिस्टम मध्ये त्यांचे ऑर्डर्स 30 लाख हे पेंडिंग आहे, राईट. बघा 50 लाख क्वांटिटी त्यांनी सेल करायला टाकलेली होती, आता पण त्यांचे लिमिट ऑर्डर 30 लाख पडलेले आहे, राईट. जे की ऑलमोस्ट 60% क्वांटिटी आहे ओरिजिनल क्वांटिटी पेक्षा, राईट. म्हणजे ह्यूज क्वांटिटी आहे. हे तर इन्स्टिट्यूशनची क्वांटिटी आहे. इन्स्टिट्यूशनला काय पाहिजे आहे, फिलिंग पाहिजे आहे, म्हणजे एक्झिक्युशन पाहिजे आहे, राईट. इन्स्टिट्यूशनला काय पाहिजे आहे, एक्झिक्युशन पाहिजे या क्वांटिटीचं. तर आता इथे काय झालं नेमकं की स्टॉक ह्यूज सेलिंग क्वांटिटी असल्यामुळे खाली आला. इन्स्टिट्यूशनला काय पाहिजे, फिलिंग पाहिजे, तर इन्स्टिट्यूशन काय करणार, थोडी प्राइस हे अप मूव्ह करणार त्यांच्या झोनकडे, राईट, त्यांच्या एरियाकडे, म्हणजे 400 कडे आणखी प्राइस वरती नेली जाणार, राईट. इन्स्टिट्यूशन याला वरती घेऊन जाणार, राईट. प्राइस वरती जात आहे. समोरचा कॉन्सेप्ट समजण्याकरता आपण इमॅजिन करू की यावेळेस 20 लाख बायर्स, किती, 20 लाख बायर्स ही प्राइस वरती घेऊन जात आहे. काय कॉन्सेप्ट समजण्याकरता इमॅजिन करू, ऑफकोर्स प्राइस वरती जात आहे तर बायर्स घेऊन जाणार, राईट. सो इथे 25 लाख बायर्स हे आता आपण इमॅजिन करू क्वांटिटी की वरती घेऊन जात आहे, राईट. सो जशी हे 25 लाख बायर्स आणखी 400 जवळ जाणार, राईट, जिथे इन्स्टिट्यूशनने ऑलरेडी, राईट, इन्स्टिट्यूशनची 30 लाख क्वांटिटी पेंडिंग आहे, राईट. तर काय होणार, आणखी या बायर्स मध्ये आणि सेलर्स मध्ये वॉर होणार, फाईट होणार, राईट. काय होणार, वॉर होणार, फाईट होणार. ऑफकोर्स इन्स्टिट्यूशनची क्वांटिटी ह्यूज असल्यामुळे चार्टवर आणखी एक फॉल येणार. काय येणार, आणखी एक फॉल येणार. ही क्वांटिटी ह्यूज असल्यामुळे इथे आणखी 30 लाख म्हणजे जास्त क्वांटिटी आहे 25 लाख पेक्षा, तर वॉर होणार आणि या रीतीने हे खाली पडणार. सो ह्या पद्धतीने इन्स्टिट्यूशन्स मार्केटमध्ये काम करतं. आपल्याला नेमकं काय करायचं आहे की इन्स्टिट्यूशनचे फॉल, राईट, समजून म्हणजे आयडेंटिफाय करून आपल्याला त्यामध्ये पोझिशन बनवायची आहे. ती कशी बनवायची, राईट, चला ते पण डिस्कस करू. आय होप की हे तुम्हाला समजलं असणार. नाही समजलं तर तुम्ही काय करा, एक वेळा रिपीट व्हिडिओ बघा, तुम्हाला सगळं नीटपणे समजून येणार, राईट. सो आपल्याला कशी आता एंट्री घ्यायची आहे त्यावर आपण डिस्कशन करणार. इन्स्टिट्यूशनचे ट्रेड इन्स्टिट्यूशनचा कॉन्सेप्ट आपण समजला की इन्स्टिट्यूशन मार्केटमध्ये कसं काम करतं. मग आपण त्यामध्ये आता डिस्कशन करूया की इन्स्टिट्यूशन सोबत आपण कशी एंट्री घ्यायची. एक वेळा आणखी कॉन्सेप्ट रिपीट करत आहे की तुम्हाला ते समजलं पाहिजे, राईट. आधी इन्स्टिट्यूशनचे ट्रेड कसे आयडेंटिफाय करूया ते इथे डिस्कस करूया आणि नंतर आपण एंट्री कशी घ्यायची ते डिस्कस करूया. सो इथे अगेन XYZ स्टॉक मी क्रिएट केलाय, स्टॉक वरती जात आहे, करंट मार्केट प्राइस 390 आहे. इन्स्टिट्यूशन ए ने डिसाइड केलाय 50 लाख क्वांटिटी त्यांना सेल करायची आहे, राईट. आणि स्टॉक कितीवर, 400 वर स्टॉकला वरती कोण घेऊन जात आहे, 20 लाख बायर्स, राईट.
सो स्टॉक पोहोचला आता 400 प्राइसवर. काय होणार आपण डिस्कस केलं, वॉर होणार आणि एक सिग्निफिकंट फॉल येणार, कारण की 20 लाख बायर्स हे क्वांटिटी कमी आहे 50 लाख सेलिंग क्वांटिटी इन्स्टिट्यूशनच्या सेलिंग क्वांटिटी पेक्षा. सो आपण आणि सिस्टम मध्ये किती राहणार, पेंडिंग क्वांटिटी 30 लाख राहणार. हा झाला आपला एक कॉन्सेप्ट, राईट, इन्स्टिट्यूशन कसे काम करतात. आता यामध्ये या पिक्चर मध्ये आपली एंट्री होणार, राईट. काय आयडेंटिफाय, हे जे कॉन्सेप्ट सांगितलं, ही क्वांटिटी सांगितली, राईट, प्राइजेस मी डिस्कस केले, स्टॉक डिस्कस केलं, राईट. हे इमॅजिनेशन आहे, राईट. आपल्याला फक्त चार्ट दिसतो, या क्वांटिटी नाही दिसत, इन्स्टिट्यूशन कुठला आहे ते नाही दिसत, कुठल्या प्राइसवर सेल केलेला आहे ते नाही दिसत, राईट. आपण सेलिंग बद्दल डिस्कस करायचं आहे इन्स्टिट्यूशनच्या, तर आपल्याला हे दिसणार नाही. आपल्याला काय दिसणार, एक सिग्निफिकंट फॉल दिसणार एका पर्टिक्युलर जागेवरून. समोर तुम्हाला एक्सरसाइज जेव्हा करू ना आपण, चार्ट वगैरे डिस्कस करू, त्यावर समजण्यात येणार. तर काय दिसणार, एक सिग्निफिकंट फॉल दिसणार. आणि ऍज अ ट्रेडर आपण काय करायचं, तो सिग्निफिकंट फॉल चार्टवर आयडेंटिफाय करायचं. मी फॉल बद्दल काय डिस्कस करत आहे, कारण की आपण सेलिंग बद्दल डिस्कस करत आहे. सो तुम्ही काय केला, एक सिग्निफिकंट फॉल आयडेंटिफाय केला. फॉल कुठून स्टार्ट झाला, राईट, फॉल कुठून स्टार्ट झाला, तर या वॉर पासनं फॉल स्टार्ट झाला. वॉर म्हणजे काय, बेस कॅन्डल असते. बेस कॅन्डल काय असते मी इथे डिस्कस नाही करणार, तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ बघून घ्या प्राइस एक्शन कॅन्डलचा, त्यामध्ये तुम्हाला समजणार, ठीक आहे. आणि चार्टवर मी दाखवतो, पण तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ बघून घ्या, त्यामध्ये तुम्हाला नीटपणे इन्फॉर्मेशन मिळणार. सो काय झालं की या वॉर पासनं इथे जे आधी फाईट झाली होती बायर्स आणि सेलर, राईट, हाच तर एक फाईट आहे, बाकीकडे तर स्ट्रेट अवे अप अँड डाऊन आहे. तर तो एरिया कुठला आहे की हा वॉर म्हणजे बेस कॅन्डल असतात. सो आपण आयडेंटिफाय केला, फॉल आयडेंटिफाय केला आणि तो वॉर झालेला एरिया आयडेंटिफाय केला. आता काय करायचं, सिंपल, आपल्याला माहित झालेलं आहे चार्टवरच्या रिएक्शन बघून की इन्स्टिट्यूशनने एंट्री घेतलेली आहे. सो सिंपली आपण काय करू, इथे वॉर एरियाला आधी सेलिंग झाली आहे, राईट. तो वॉर एरियाला काय करायचं, आपल्याला झोन मध्ये टाकून द्यायचं, एक रेक्टँगल मार्क करायचा. आणि तो इनिशियली काय झालेला आहे, फॉल आलेला आहे. इनिशियली फॉल आलेला आहे म्हणजे सप्लाय आलेला आहे, राईट. सो आपण काय करतो, इन्स्टिट्यूशनचे पावलं फॉलो करतो. आपण काय शिकलो आधीच्या स्लाइड मध्ये, की इन्स्टिट्यूशन्स आणखी एक वेळा प्राइस मूव्ह करणार त्यांचे पेंडिंग ऑर्डर घेण्याकरता 30 लाख क्वांटिटी. आणि ज्या वेळेस प्राइस इथे पोहोचणार, आणखी एक वेळा सडन फॉल येणार, आणखी एक वेळा सडन फॉल चार्टवर येणार. सो आपण काय केलं की एक झोन मार्क केला, सप्लाय झोन. आणि राईट, ऑफकोर्स सप्लाय झोन आहे, तर खालची लाईन तुमची एंट्री लाईन होणार, कारण की तुम्ही इमॅजिन करत आहे की इन्स्टिट्यूशन्स आणखी येणार आणि इथे प्राइस खाली पडणार. तर तुम्हाला इन्स्टिट्यूशन मध्ये काय घ्यायची आहे, सेलिंग एंट्री घ्यायची आहे, राईट. या झोन मध्ये तुम्हाला इन्स्टिट्यूशन सोबत सेलिंग एंट्री घ्यायची आहे, कारण की इन्स्टिट्यूशनने आधी सेलिंग केलेली आहे इथनं. सो आपण काय केलं की हे वॉर ऑर द बेस कॅन्डल आपण झोन मध्ये टाकून दिलेलं आहे. आता आपण रेडी आहे, आपल्याला माहित आहे एंट्री कुठली आहे, स्टॉप लॉस कुठला आहे. कारण की काय, एंट्री आणि स्टॉप लॉस टाकणे गरजेचं आहे, कारण की आपल्याला एक्झॅक्ट प्राइस कुठं इन्स्टिट्यूशननं सेल केलं ते माहित नाही पडणार. आपल्याला हे वॉरचं इमॅजिनेशन करून, वॉरला मार्क करून एंट्री घ्यायची आहे, राईट. सो आपण काय केलं, एंट्री मार्क केली, एसएल मार्क केली. आणि आपण पण त्यामध्ये काय करायचं, ऑर्डर ऑलरेडी टाकून द्यायचं, लिमिट ऑर्डर पण टाकू शकतो, राईट. आणि काही कन्फर्मेशन पण घ्यावे लागतात, ते आधीच्या नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया, राईट. सो आपण काय केलं, सपोज लिमिट ऑर्डर टाकून दिलं यामध्ये. चला, राईट, इन्स्टिट्यूशन्स प्राइस मूव्ह करत आहे वरती, झोन मध्ये आले, त्यांचे 30 लाख पेंडिंग ऑर्डर घेण्याकरता. ऑफकोर्स झोन मध्ये आले तर काय होणार की पेंडिंग ऑर्डर सोबत त्यांचं वॉर होणार, ते आपला कॉन्सेप्ट आहे. आणि हे ह्यूज क्वांटिटी असल्यामुळे ऑफकोर्स, राईट, इमॅजिन केलेलं आपण की प्राइस खाली पडणार, तर प्राइस खाली पडली, राईट. सो इन्स्टिट्यूशन सोबत आपल्याला काय झालं, ट्रेड मिळाला, एक्झिक्यूट झाली एंट्री. खाली आल्यावर आपण हे बुक करणार चार्टवर, डिमांड झोन, सप्लाय झोन, राईट, आयडेंटिफाय करून टार्गेट पण आपण डिसाइड करतो की कुठे बुक करायचं, काय करायचं, राईट. थोडा कॉन्सेप्ट मोठा आहे, एका व्हिडिओमध्ये नाही समजणार, राईट. सो अशा पद्धतीने आपण काय केलं
की इन्स्टिट्यूशनचे पावलं फॉलो केले, इन्स्टिट्यूशनने कुठून सेलिंग केली होती ते आयडेंटिफाय केलं आणि इन्स्टिट्यूशन सोबत झोन मार्किंग करून आपण एंट्री केली. चार्टवर तुम्हाला हे नीटपणे आता समोर समजणार. तो अशा पद्धतीने आपण काय करतो, इन्स्टिट्यूशन सोबत रिट्रेसमेंट एंट्री घेतो. यालाच आपण पुल बॅक पण म्हणतात. काय रिटर्न आणला त्यांनी, राईट? यालाच रिटेस्ट पण म्हणतात. कुठलाही कॉन्सेप्ट आपण वर्ड यूज करू शकतो. रिटेस्ट, रिट्रेसमेंट, पुल बॅक या एंट्रीला म्हणतात रिटेस्ट, रिट्रेसमेंट, पुल बॅक. आपण ब्रेकआउट वर काम नाही करत, कारण की तुम्ही ऐकलं असणार की फॉल्स ब्रेकआउट अँड ब्ला 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 माझे स्टॉप लॉस घ्यायला येतात, राईट? यामध्ये आपण कन्फर्मेशन शोधून आपण पुल बॅक, रिटेस्ट, रिट्रेसमेंट और रिटेस्ट वर आपण काम करतो. सो अशा पद्धतीनं आपण इथे हा कॉन्सेप्ट डिस्कस केलेला आहे. आता या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला क्लिअर कट आयडिया मिळणार की नक्की काय होतं. बघा इथे काय झालं. काय करायचं आहे, जे आपण आता थेअरी पार्ट डिस्कस केलेला आहे, राईट? तो आपला इमॅजिनेशन पार्ट आहे की आपण समजलो की इन्स्टिट्यूशन्स काय करतात, राईट? कशा पद्धतीने सेल करतात ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेलिंग बद्दल डिस्कस करत आहे. तर इथे बघा, एक तुम्हाला ब्युटिफुल फॉल इनिशियल रिएक्शन चार्टवर मिळाली. काय मिळाली? एक ब्युटिफुल फॉल मिळाला. इथनं आपल्याला समजायला येते, कारण की बघा, एक लास्ट व्हिडिओमध्ये पण मी डिस्कशन केलंय की इन्स्टिट्यूशन्स कोण आहे, राईट? त्यामध्ये पण सांगितलंय की इन्स्टिट्यूशन्स असे चार्ट नाही क्रिएट करत, राईट? इन्स्टिट्यूशनचे चार्ट हे स्ट्रेट अवे फॉल किंवा स्ट्रेट अवे राईज, ब्युटिफुल फॉल असतात, ब्युटिफुल राईज असतात. सो आपण थेअरी पार्ट डिस्कस केला. यामध्ये आपल्याला चार्टवर क्वांटिटी दिसत नाही, इन्स्टिट्यूशन दिसत नाही, तर काय दिसतात? नुसतं चार्ट दिसतं. सो चार्टवरून आपण काय आयडेंटिफाय केला की इथनं इन्स्टिट्यूशननी काहीतरी गेम केलेला आहे आणि जे पण स्टॉक भारत फॉग आहे या, राईट, या स्टॉक मध्ये सेलिंग केलेली आहे. इथून स्टार्ट झाला, क्विकली सेल आणि इथपर्यंत पोहोचला. सो आपलं काम काय आहे, आपण हे आयडेंटिफाय केलं आणि आयडेंटिफाय करून वॉरला झोन मध्ये टाकलं, राईट? वॉर म्हणजे बेस कॅन्डल. मी हा ऍक्च्युली लो रिस्क झोन मार्क केलाय, राईट? जर तुम्हाला सिंपल वेने मी तुम्हाला लास्ट व्हिडिओ मध्ये पण सांगितलंय की झोन कसं करते, की आपण बेस कॅन्डलला टाकतो, पण इथे मी लो रिस्क म्हणजे रिस्क कमी केली. ट्रेडमध्ये आपण रिस्क कमी करू शकतो आणि नेहमी आपल्याला याच कॉन्सेप्टवर काम करावं लागतं की आपलं ट्रेडमध्ये कमीत कमी रिस्क कशी असणार. सो हा फॉल आयडेंटिफाय करून मला समजलं की इथे सेलिंग केलेली आहे इन्स्टिट्यूशनने. सो ही माझी एंट्री लाईन झाली, हा माझा एसएल झाला. बघा काय झालं इथे, काय झालं, इनिशियल रिएक्शन क्रिएट झाली, राईट? आपल्याला समजलं की इन्स्टिट्यूशनने एंटर केलेलं आहे, राईट? आणि आपल्याला माहित आहे की आपला कॉन्सेप्ट बोलतो की जर इन्स्टिट्यूशनने एका ठिकाणी एंट्री घेतली आहे तर ही हिस्ट्री झाली आणि हिस्ट्री रिपीट होणार, राईट? हे काय झालं इथे, रिट्रेसमेंट पुलबॅक. बघा आपल्या एंट्रीवर इन्स्टिट्यूशन्स आणखी प्राइस घेऊन आले, आणखी एक ब्युटिफुल फॉल. इमॅजिन करा, स्टॉप लॉस बघा तुम्ही इथे इमॅजिन करू शकता, 1.5 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे फक्त, सॉरी 2 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे आणि फॉल बघा ऑलमोस्ट इथपर्यंत, मीन्स 12 पॉईंटचा फॉल आहे, राईट? 1:6 चा रिस्क रिवॉर्ड. असे ब्युटिफुल रिवॉर्ड्स मिळतात. इंडिकेटरवर काम करून काहीही फायदा नसतो. जर तुम्हाला चार्ट रीडिंग व्यवस्थित येतं तर तुम्ही नीटपणे बिना टेन्शन घेतल्याने काम करू शकता, राईट? हे तर झालं, मी तुम्हाला एक चार्टवर इथे दाखवलं एक्झाम्पल. आता आपण चार्टवर मूव्ह करूया आणि समजूया की कशा पद्धतीने हे काम कशा पद्धतीने हे काम करू. चला प्रॅक्टिस करूया चार्टवर. मी काही चार्ट आयडेंटिफाय केले म्हणजे हे ऑलरेडी मी टेलिग्राम चॅनल मध्ये शेअर केलाय, नेस्ले इंडिया, राईट? तुम्हाला टेलिग्राम चॅनल मध्ये पण दाखवून देतो की हे बघा इथे, राईट? आजचं किती आहे, 7 तारीख. इथे तुम्ही 7 नोव्हेंबर बघू शकता, हे 7 नोव्हेंबर, राईट? इथे नेस्ले इंडिया हा शेअर केलेला आहे. किती वाजता शेअर केलाय? 8:57 मार्केट उघडण्याच्या आधी, राईट? 9 वाजता प्री मार्केट ओपन सेशन चालू होतं, त्याआधीच हे अझम्पशन केलेलं आहे की नेस्ले ला सेल करायचा आहे 244,67.90 वर, मार्केट उघडण्याच्या आधी. टाइम पण दिसत आहे तुम्हाला, राईट? हे असतं प्राइस ऍक्शनचं
कसं काम करतं, स्ट्रॉंगनेस, राईट. तुम्हाला जेव्हा पण टाइम असेल त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, अनालिसिस. हे बघा इथे 244.67.60 आहे इथे. ऍडजस्टमेंटमध्ये थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. चॅनलमध्ये काय आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये 244.67.90, राईट, अप्रोक्स सारखंच आहे. आणि झोन मार्किंगच्या हिशोबाने हा आपला झोन झाला. स्टॉप लॉस आहे 534 चा. इमॅजिन करा, जस्ट 33 आणि 34, राईट. 70 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे, जस्ट 70 पॉईंट. अगर स्टॉकच्या कंपॅरिझन मध्ये कॅल्क्युलेट करता तर 0.30-0.35%. काय केलं आपण इनिशियली? मी काय केलं, इनिशियली फॉल आयडेंटिफाय केला. मला समजलं की इन्स्टिट्यूशनने एंट्री घेतलेली आहे. तर मग ती कुठली जागा असू शकते, इथे कुठली पण जागा असू शकते, राईट. मला एक्झॅक्ट प्राइस नाही माहित आहे. आपला कॉन्सेप्ट काय बोलतो, आपण कॉन्सेप्ट थेरी पार्ट डिस्कस केला, राईट, की इन्स्टिट्यूशन एक वेळा सेल करतं, राईट, आणखी त्या एरियामध्ये येतं, त्यांची ऑर्डर पेंडिंग ऑर्डर घेतं आणि आणखी त्या डायरेक्शनने चालायला लागतं. सो मी काय केलं, हा ब्युटिफुल फॉल आयडेंटिफाय केला. वॉर आहे, झोनकडे लक्ष नका देऊ, तो एक्सपिरियन्सचा पार्ट आहे. समोर आपण डिस्कस करूया. बेस कॅन्डल झोन मध्ये टाकावं लागतात, राईट. सो मी या इथे बेस कॅन्डल झोन मध्ये टाकला. सप्लाय झोन इनिशियली फॉल आहे, तर आणखी इन्स्टिट्यूशनचा झोन आहे. इन्स्टिट्यूशननी सेलिंग केलं तर आणखी या झोन मधलं सेलिंग येणार जेव्हा आपण हा स्टॉक इथे जाईल. तर मग आज काय झालं इथे, राईट, ते पण बघूया. तुम्हाला मी सांगितलं की 8 वाजून 9 वाजायच्या आधीच मी हा ट्रेड दिलेला आणि तुम्ही इथे बघू शकता की मार्केट ओपन झालं. लोअर टाइम फ्रेम मध्ये दाखवतो म्हणजे ते रिएक्शन तुम्हाला व्यवस्थित समजायला येईल. हे बघा, मार्केट इथे ओपन झालं. कुठे मार्केट म्हणजे नेस्ले इथे ओपन झाला, राईट. लो बनवला असेल किंवा हाय, पण आपल्या झोन मध्ये गेला. लो बनवून आपल्या झोन मध्ये गेला, आपली एंट्री एक्झिक्यूट केली आणि जस्ट किस केलं बघा, किस केला आपल्या एंट्रीला आणि डाऊन, राईट, आला डाऊन. सो काय झालं, परफेक्ट हिस्ट्री रिपीट झाली. इन्स्टिट्यूशन काय केलं, त्यांची ऑर्डर घ्यायसाठी नेस्ले इंडियाला आणखी त्या झोन मध्ये आणला आणि तिथनं त्यांनी आणखी एक वेळा खाली पडला. तुम्ही रिस्क रिवॉर्ड बघू शकता, ऑलमोस्ट मोर दॅन 1:3, राईट. चांगला रिस्क रिवॉर्ड आहे. इंट्राडे करता तर खूप चांगला रिस्क रिवॉर्ड आहे. हा इंट्राडे ट्रेड होता. इंट्राडे करता खरंच हा खूप चांगला रिवॉर्ड आहे आणि समजला जातो. जर तुम्हाला स्विंग मध्ये इंटरेस्ट असेल, पोझिशनल मध्ये, तर आपण काय करतो, टाइम फ्रेमचं कॉम्बिनेशन करून प्रॉपरली त्यांना स्विंग किंवा पोझिशनल ट्रेड आयडेंटिफाय करतो. हा प्राइस एक्शन कॉन्सेप्ट तुम्ही तुमच्या पर्सनॅलिटीनुसार यूज करू शकता, असं काही नाही आहे, राईट. चला, आता इथे दुसरं आरबीएल बँक डिस्कस करूया. हा पण ट्रेड मी दिलेला तुम्ही बघू शकता इथे, राईट. आरबीएल बँक सेल ऍट 332.70, 8:57 मार्केट ओपन व्हायच्या आधी, नोव्हेंबर 7 ला, ठीक आहे, मार्केट ओपन व्हायच्या आधी. आणि इथे बघा तुम्ही, नोव्हेंबर 7 लाच एक्झिक्यूट झालेला आहे आणि रिवॉर्ड मिळाला आहे. काय काय समजून, हे बघा 232.70, राईट. काय बघून हा ट्रेड दिला गेला, की इन्स्टिट्यूशनने इथे सेलिंग केलेलं आहे, हे लक्षात आलं. क्विक फॉल, राईट, जे इन्स्टिट्यूशनच करू शकतात, रिटेलर काही नाही करू शकत, राईट. रिटेलर्सचे हे मूव असतात, स्लो 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 स्लो, राईट. सो इन्स्टिट्यूशन एंटर केलं, माहित झालं, आपण बेस कॅन्डलला झोन मध्ये टाकलं, राईट. सेलिंग केलं होतं इन्स्टिट्यूशनने. ऑफकोर्स नेक्स्ट टाइम बी सेलिंग होणार, कारण की इन्स्टिट्यूशन त्यांचे पेंडिंग ऑर्डर घ्यायला येणार. ही आपली एंट्री, हा आपला स्टॉप लॉस, राईट. सो काय झालं इथे बघूया. बघा इथे आज हा एक्झिक्यूट झाला, राईट. बघा 7 तारीख खाली बघू शकता तुम्ही, राईट. 7 तारीखला ट्रेड दिला, 7 तारीखलाच एक्झिक्यूट झाला, खाली बघा, ठीक आहे. राऊंड किती वाजता एक्झिक्यूट झाला, 9:50 एक्झिक्यूट झाला, राईट. आपली एंट्री एक्झिक्यूट केली आणि डाऊन, राईट. सो इथे पण आपल्याला एक हँडसम रिस्क रिवॉर्ड मिळालेला आहे. शॉर्ट पोझिशन बघूया किती किती रिवॉर्ड मिळाला, राईट. ऑलमोस्ट 1:6, नियर अबाउट 1:6 बघा, राईट. आणि तुम्ही स्टॉप लॉस बघा, राईट. इथे 1 मोर दॅन 1:5 रिस्क रिवॉर्ड मिळाला. स्टॉप लॉस बघा, 332.70, 333.35,
म्हणजे जस्ट अराउंड 65 पैशाचा स्टॉप लॉस इमॅजिन करा. जर तुम्हाला मार्केटमध्ये प्रॉफिट हवं आहे, तर एक गोष्ट तुम्हाला लक्षात यायला हवी, की तुमचे स्टॉप लॉस रिस्कही खूप कमी होईल आणि प्रॉफिट मल्टिफोल्ड 1:3, 1:3, 1:4, 1:5 आणि हे क्वांटिटीमध्ये आपण पार्ट-पार्टमध्ये बुक करत जातो. जितका वेळ आपण पोझिशनमध्ये राहू, आपण प्रॉपरली स्टॉप लॉसकडे लक्ष देऊन स्टॉप लॉस मूव्ह करून या गोष्टी करतो. राइट 1:5 रिस्क रिवॉर्ड दिला ऑफकोर्स हा देणार कारण की यामध्ये काय झालं इथे एक डिमांड होती राइट. हे फायनल टार्गेट होतं तुमचं इंट्राडे करता. हे फायनल टार्गेट कारण की इथं एक डिमांड आलेली आहे. ते आता समजणार नाही तुम्हाला आणि नंतर हा वरती गेला. आता एक वेळा ऑर्डर कन्झ्युम झाल्यावर तो झोन तोडला गेला. त्याचा आपल्याला काही घेणं-देणं नाही. आपल्याला काय घेणं-देणं आहे, की आपण इन्स्टिट्यूशनचा झोन आयडेंटिफाय केलं, इन्स्टिट्यूशन सोबत सेल केलं आणि आपलं प्रॉफिट आपण बनवलं. सो यानुसार इन्स्टिट्यूशन्स काम करतात आणि आपल्याला तेच समजून स्टॉक मार्केटमध्ये काम करायला हवं, राइट? हा छोटासा कॉन्सेप्ट आहे प्राइस एक्शनमध्ये, पण पुष्कळ इम्पोर्टंट आहे कारण की प्रत्येक डिमांड आणि सप्लाय झोन हा काम करत नाही. राइट? लक्षात ठेवा मित्रांनो, प्रत्येक डिमांड आणि सप्लाय झोन काम करत नाही. सो आपल्याला इन्स्टिट्यूशनचे ट्रेड आयडेंटिफाय करून यामध्ये पुष्कळ गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, ज्या मी समोर तुमच्याकरता घेऊन येणार राहील. आशा करतो व्हिडिओ आवडला असेल. काही पण तुमचे डाउट्स असणार, तर तुम्ही व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. मी त्याला मिळाला की रिस्पॉन्स द्यायचा प्रयत्न करेच, राइट? आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करायला विसरू नका. कारण की काय आहे व्हिडिओ बनवण्याकरता पुष्कळ मेहनत लागते. राइट? समजण्याचा प्रयत्न करा. कॉन्सेप्ट घेऊन आलेला आहे, जो बेनिफिशियल आहे, राइट? लाईक करावं, कॉमेंट करावं, राइट? आणि तुमच्या फ्रेंड्स एंड फॅमिली मेंबर्स सोबत तुमचे काही WhatsApp ग्रुप असणार, Telegram ग्रुप असणार तर शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सबस्क्राईब केल्यावर. जेणेकरून तुम्हाला डायरेक्टली ते नोटिफिकेशन तुमच्या इनबॉक्समध्ये तुमच्या नोटिफिकेशन सेक्शनमध्ये येणार, की तुम्ही मग माझा समोरचा व्हिडिओ कुठला पण मिस करू शकणार नाही. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि इथेच मी हा व्हिडिओ संपवतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.